यानंतर छत्रपती संभाजीनगरमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। माळीवाडा परिसरामध्ये समृद्धी महामार्गाच्या पुलाचा हा स्लॅब कोसळला आहे। मोठं भगदाड पडलंय। अवघ्या दीड वर्षातच समृद्धी महामार्गाचा हा स्लॅब कोसळल्यानं कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहे। इतकंच नाही तर स्लॅब कोसळल्यानं रस्त्यावर काही प्रमाणात भेगा सुद्धा पडल्याचं चित्र आहे। आता याच्यासाठी जबाबदार कोण आणि त्यावर कारवाई कोण करणार हाच प्रश्न महत्त्वाचा आहे। महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर परिसरात समृद्धी महामार्गावर याआधी सुद्धा भेगा पडल्या होत्या आणि त्यानंतर डागडुजीचं काम देखील घेण्यात आलं होतं। मात्र पुन्हा एकदा आता हे भगदाड पडलंय। या संदर्भात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आहेत, आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। मोहसिन, या आधी देखील जेव्हा भगदाड पडलं होतं तेव्हा तुम्हीच ही सगळी माहिती दिली होती, त्यानंतर ते भगदाड बुजवण्यात देखील आलं। आता पुन्हा एकदा हे भगदाड पडलंय, काय नेमकं काय घडतंय? छत्रपती संभाजीनगर मधील जो समृद्धी महामार्गाचा भाग आहे याचं काम नेमकं कसं करण्यात आलंय? खरं तर अत्यंत निकृष्ट दर्जाचं हे काम म्हणावं लागेल। वर्षा नक्कीच तब्बल मुंबई ते नागपूर असं 701 किलोमीटरचा हा सगळा समृद्धी महामार्ग आहे आणि पहिल्या टप्प्याचं उद्घाटन 11 डिसेंबर 2022 मध्ये करण्यात आलं होतं आणि हा जे स्लॅब कोसळला आहे हा पहिल्या टप्प्यातील भाग आहे। यापूर्वी देखील आपण सर्वात आधी जे आहे तर समृद्धी महामार्गावर ज्या भेगा पडल्या होत्या त्या दाखवल्या होत्या आणि त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि त्या दुरुस्ती करण्यात आली। आता पुन्हा एकदा त्याच परिसरात ज्यापूर्वी जिथे भेगा पडल्या होत्या त्याच माळीवाडी परिसरात हा पूल आहे, जे धुळे सोलापूर महामार्गावरून हा पूल जातो। या पूलला अचानक काल जे आहे तर भगदाड पडला आणि त्याची माती आणि स्लॅबचं सिमेंट खाली पडलं। सुदैवाने खाली जाणारे कोणी दुचाकी चालक वगैरे नव्हते, त्यामुळे कुणाला इजा झालेली नाही। मात्र अचानक एवढा मोठा भगदाड ह्या पुलाला पडल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे, कारण हा राज्यातील सर्वात मोठा आणि महत्वाचा मार्ग समजला जातो, सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट समजला जातो, कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेले आहे। असं असताना अवघ्या 1.5-2 वर्षात या जे ब्रिज आहे त्याला भगदाड पडतं। त्यामुळे अनेक प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित होत आहे। या समृद्धीचे कामात जे आहे तर भ्रष्टाचार झाल्याचा अनेकदा आरोप झालेले आहे आणि ते आरोप पाहता आणि हे भगदाड पाहता या आरोपांमध्ये कुठेतरी सत्य आहे का असं देखील बोललं जात आहे। आणि आता या भगदाडवर आता समृद्धी महामार्गाच्या प्रशासनाचा काय खुलासा असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र सातत्याने या समृद्धी महामार्गावरच्या भेगा असतील किंवा हे जे पूल आहे ते असे भगदाड पडतात, त्यामुळे या कामाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। निश्चितच मोहसिन, सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।